बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यात नवरात्रोत्सवात मुसळधार पाऊस पडणार आहे। विशेषतः मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात 26 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पाऊस सुरूच असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण 100% भरलंय। धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा झालाय। तरीही यंदा गेल्या वर्षीपेक्षा 16 दिवस उशिरा धरण भरलं। याचबरोबर कोयनेसह इतर 5 प्रमुख प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे। गेल्या 6 महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस झाला असून धरणं तुडुंब भरलेली आहेत। राज्यातील 35 धरणांमधून एकूण 3,18,859 क्युसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरू असल्याने नद्यांना पूर आलाय। देशातील प्रसिद्ध डेअरी कंपनी अमूलने ग्राहकांना मोठा दिलासा देत आपल्या 700हून अधिक उत्पादनांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केंद्र सरकारने जीएसटी दर कपातीनंतर घेण्यात आला असून त्याचा थेट फायदा आता ग्राहकांना होणार आहे। एसटी महामंडळात लवकरच 17,450 चालक आणि सहाय्यकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे। भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येणार आहे। येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल। सोन्या चांदीच्या भावात वाढ सुरूच असून चांदीच्या भावात 1,700 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे चांदी 1,31,500 रुपयांवर पोहोचले। सोन्याच्याही भावात 750 रुपयांची वाढ होऊन ते 1,11,450 रुपयांवर पोहोचले। 11वी प्रवेशाची ढकलगाडी सुरूच आहे। तब्बल 1.5 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित आहेत। 11वीसाठी राज्यभरात 20 सप्टेंबरपर्यंत 13,33,893 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत। मात्र अद्याप काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। घरांच्या किमतींबाबत म्हाडाने समिती नेमली होती। त्या समितीचा अहवाल आठवड्याभरात म्हाडा प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे। या अहवालाच्या अनुषंगाने किमती निश्चित केल्यास म्हाडाच्या घरांच्या किमती 8 ते 10% कमी होऊ शकणार आहेत। पुणे पालिकेकडील कनिष्ठ अभियंता पदांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। एकूण 169 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया महापालिकेकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। सोलापूर शहरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही डीजे मुक्त वातावरण साजरं होणार आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नवरात्र आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका कार्यक्रम यामध्ये डीजे लावण्यास बंदी घातली आहे। 2 ऑक्टोबरपर्यंत हा आदेश लागू असेल। महामुंबई आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी टाळली जावी यासाठी रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेतच या वाहनांना परवानगी देण्याचा आदेश अवघ्या 3 दिवसात मागे घेण्याची वेळ या जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे। या आदेशामुळे मालवाहतूक जवळपास ठप्प झाल्याने उद्योग क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात। हैदराबाद गॅजेटियर तात्काळ रद्द करावं। मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र थांबवावीत। ओबीसींसह सर्वच घटकांची जातनिहाय जनगणना करावी। तसंच प्रलंबित कुणबी शेतकरी समाजाचे प्रश्न सोडवावेत। या मागण्यांसाठी कुणबी समाजाचा आझाद मैदानावर 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। भटक्या जातींनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांविरोधात आदिवासी समाजाने एकवटून विशाल आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। येत्या 6 ऑक्टोबरला लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरणार आहेत। भुसावळमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंग गडावर दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसगाड्यांचं नियोजन केलंय। उत्सव काळात विविध ठिकाणांहून एकूण 320 बसगाड्या भाविक प्रवाशांसाठी उपलब्ध होतील। तसंच या कालावधीमध्ये घाटात खासगी वाहनांसाठी रस्ता बंद ठेवला जाणार असल्याने नांदुरीहून 140 ज्यादा बसगाड्या उपलब्ध असतील। खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या हळदीला सध्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल 9,800 ते 11,350 रुपये इतका उच्चांकी दर मिळतोय। ज्यांनी दरवाढीची अपेक्षा ठेवून प्रतीक्षा केली त्या हळद उत्पादकांना दिलासा मिळतोय। दरवाढ झाल्याने दररोज हजारो क्विंटल हळदीची आवक होतीये। रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने केलेल्या विनंतीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे।
अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अत्यंत अडचणीचा ठरणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय। भारतीयांकडून मोठी मागणी असलेल्या H-1B व्हिसासाठी दरवर्षी $1,00,000 म्हणजे अंदाजे 88 लाख रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय। मल्याळम चित्रपटसृष्टीचे महानायक मोहनलाल यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे। मोहनलाल यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत-पाक लढतीचा पहिला अंक हस्तांदोलन नाट्यानं जगभर गाजला। गट फेरीच्या सामन्यात सूर्यसेनेकडून झालेल्या पराभवापेक्षा पाकिस्तानला जिव्हारी लागली ती सामन्यानंतर भारतीयांनी दाखवलेली कणखर भूमिका। मानापमान नाट्यानंतर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत। सात्विक साईराज रंकीरेड्डी चिराग शेट्टी या स्टार भारतीय जोडीनं चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत माजी विश्व चॅम्पियन मलेशियाची जोडी आरोन चिया सो वियिक यांचा सरळ गेममध्ये पराभव करत सलग दुसऱ्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे। सलामीची डावखुरी फलंदाज स्मृती मानधनानं वेगवान शतक झळकावून देखील 413 धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशी गमावली आहे। तिसऱ्या सामन्यात भारताला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला। चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। चांगलं काम करतात त्यांचा सत्कार करतो, मात्र चुकीचं काम होत असेल तर त्यांना सोडणार नाही असं रोहित पवार म्हटले। खासदार सुनील तटकरेंचा कर्जतमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला महत्त्व प्राप्त झालं असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आम्ही भाजप शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंत खर्च होतो असंही ते म्हटलं। आता आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे चाललो आहोत। बँकेचे सेव्हिंग अकाउंट देखील आपल्याला केवायसी करावं लागतं, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी बंधनकारक करणं यात गैर काहीही नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री जेव्हा सांगतात तेव्हा सर्वांनी ऐकलंच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे, त्यामुळे आता गोपीचंद पडळकर भान ठेवून बोलतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय। आनंद दिघेंनी ज्यावेळेस शिवसेना घराघरात पोहोचवली त्यावेळेस संजय राऊत पाळण्यात झोके घेत होते। शहाजी बापू पाटलांनी दिघेंबाबतच्या वक्तव्यावरून राऊतांवर टीका केली आहे। भारत-पाकिस्तान सामन्याच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नका असं पत्र शिवसेना उभाटाकडून सोनी वाहिनीला देण्यात आलंय। दरम्यान आधीच्या सामन्यात जाहिराती केल्या, मात्र आता जाहिराती करणार नाही असं आश्वासन सोनी वाहिनीकडून देण्यात आलं। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आज महत्त्वाचा, खरं तर कालच हा महत्त्वाचा टप्पा पार पडला। या बुलेट ट्रेनसाठीच्या शिळफाटा ते घणसोली मार्गावरील 4.88 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा भाग ब्रेक थ्रू करण्यात आलाय। कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे शेवटचा भाग तोडत बोगद्याचा हा टप्पा पूर्ण करण्यात आला। राज्यात कोणीही उठतं आणि दादागिरी करतं, हे राज्य कायद्याचं राज्य राहिलं नाही अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला। सरकारनं दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली।